नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी आपल्यासमोर हजर झालेलो आहे. माझी नवी कादंबरी अक्करबोट्या हिचं कथन मी आपल्यासमोर करत असतो बुधवार, शुक्रवार आणि रविवारी. आज शुक्रवार आहे आणि आज आपण भाग 17वा पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की रत्नाला जेवायला बसल्यावर हुल्या आल्या आणि ती बाहेर जाऊन उलट्या करू लागली. त्यावरून सासूला संशय आला. जेवण झाल्यावर सासूनं मांगवाड्यात जाऊन यशोदा मांगणीला घरी आणलं, तिला तपासायला लावलं. मागणीनं सांगितलं की हिला 3 महिन्याचे दिवस आहेत आणि तशीच तडक मग सासू वंदनाला जाऊन बोलली आणि तिला विचारलं की सांग हिनं कुठं शेण खाल्लं, कारण हिला 3 महिने झाले. नारायण मरण पावलेला सुद्धा आज 3च महिने झाले आणि तिला धमकी दिली की 8 दिवसाच्या आत हे पाडून टाक, नाहीतर मी हो आणि मग ती रत्नी आहे. सासू अशी धमकी देऊन परत घरी आली आणि मग ती रत्नालाही घालून पाडून बोलू लागली. रत्नाच्या लक्षात येणं की हे असं एकाएकी का बोलायली. आणि ती बाई येऊन तिनं तपासलं तर काय तपासलं, आपलं पोट दुखते, आपल्याला उलट्या होतात, ओकाऱ्या येतात, म्हणून ती तपासायला आली. पण तिच्या काही लक्षात येत नव्हतं की ती मांगीन होती आणि ती गर्भ राहिला किंवा नाही हे तपासायला आली होती. एकाएकी सासू वारा फिरावा तसा फिरते हे तिला माहिती होतं, त्याच्यामुळे ती तिच्याकडे फारसं लक्ष देत नव्हती. इकडे वंदनाची मोठी विचित्र परिस्थिती झाली. सासूनं धमकी तर दिली, पण वंदनाला कुठल्याही परिस्थितीत ते लेकरू पाडायचं नव्हतं, ते वाढवायचं होतं. आणि म्हणून मग दुसऱ्या दिवशी तिनं रत्नाची भेट घेतली. सकाळी सासू सासऱ्याबरोबर शेतात जाते हे तिला माहिती होतं आणि म्हणून ती रत्नाला भेटायला सरळ घरी आली आणि तिला सांगितलं की रात्री सासू घरी आली होती आणि असं झालं. त्या तपासणाऱ्या बाईनं सांगितलं की तुला 3 महिन्याचा गर्भ आहे. सासून मी सांगितलं की हो बरोबर आहे, त्या दिवशी नारायण आले होते. पण ती त्या गोष्टीला मानायला तयार होत नाही. तिचं म्हणणं की नाही, हिनं काहीतरी कुठंतरी घोटाळा केलेला आहे आणि तिनं मला धमकी दिली की 8 दिवसाच्या आत हे लेकरू पाडून टाक. पण मी सांगतो तुला, वंदना सांगते तुला, रत्ना काहीही झालं तरी हे लेकरू पाडायचं नाही, हे आपल्याला वाढवायचं. याचं कारण असं की नारायण या लेकराच्या रूपानं तुझ्या पोटात जन्माला यायला, तुझ्या पोटी जन्माला यायला, ही जर गोष्ट तू ध्यानात घेतली तर तुला आयुष्यभराचं समाधान या गोष्टीनं होणार आहे आणि नारायणची जी खून आहे ती तुझ्यासोबत राहणार आहे. आणि म्हणून एक गोष्ट कर, पण सासू मोठी अगोचर आहे. आपण जरी किती म्हटलं की गर्भ पाळायचा नाही तरी सासू काही ना काही कुचाळक्या करल. ती तुला काही ना काहीतरी गरम गरम खायला देईल. गरम गरम म्हणजे काय, जसं की पपई आहे, आणल ती कुठूनही, तिचं काही सांगता येत नाही. पण पपई अजिबात खाऊ नको. नुसती पपईच नाही, बाकी खाण्यापिण्यातही बऱ्याच गरम गोष्टी असतात, जसा की लसण आहे, आलू आहे, मिरच्याचा ठेसा तो लय मोठा खायचा नाही, वांगे खायचे नाही, मेथी खायची नाही, आणि महूल तर जिभीवर पण धरायचं नाही, हे लक्षात ठेव. महूळ आणि पपई हे दोन्ही फार घातक आहेत.
तीळ नाही चालत, गूळ नाही चालत, भुईमुगाच्या शेंगा नाही चालत, बाजरीच्या खारुड्या पण नाहीत चालत. अशा काही गोष्टी की ज्या दररोजच्या आपल्या खाण्यापिण्याच्या असतील, भाजी भाकर तर ती खायची, पण ती जर वेगळी एखादी गोष्ट खायला तुला देत असेल तर ध्यान ठेव, अजिबात खायची नाही. रत्नानंही तिला आश्वासन दिलं की हो, मी काळजी घेईन, कारण मला माझा पहिला नवरा जर माझ्या पोटी येत असेल तर याच्या इतकी भाग्याची गोष्ट कोणती नाही. आणि वंदनाला तेच पाहिजे. दुसऱ्या दिवशी पहाटेच तिनं सासऱ्याला घरी बोलवलं आणि सासऱ्यासमोर सासूची गोष्ट पुन्हा रंगून 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 सांगितली. सासरा म्हणला, तिला काय अक्कल आहे? अरे एवढे हे साजरं लेकरू, रत्नाचा तुकडा, आणि तिला ती दोष लावते. पण तू चिंता करू नको, मी ध्यान देतो रत्नावर. आणि तिनं जर काही कमी जास्त केलंच, सासूनं जर काही कमी जास्त केलंच, तर मग मी हो आणि ती काय करायचं ते मी पाहून देतो. अहो, एवढा मोठा महानारायण तिच्या पोटी जन्माला यायला अजून काय पाहिजे? त्याच्यानंतर तिला भेट घ्यायची होती नारायणची, म्हणजे योगीराजची. योगीराज आता सायकलनं जाणं येणं करत होता. त्यानं 8 दिवसाआधी काहीतरी सायकल विकत घेतली होती एक नवी, आणि तो तिच्या दारातूनच जात होता. घराकडे जाऊन नारायणला भेटायची काही गरज नव्हती. ती दारात उभी राहिली. त्याच्या शाळेत जायच्या वेळेवर नारायणही सायकल घेऊन आला. तिनं हाक मारली, तोही सायकल उभी करून घरात गेला, आणि तिनं त्याच्याजवळ तीच गोष्ट काढली जी तिनं रत्नाला सांगितली, जी तिनं सासऱ्याला सांगितली, आणि त्यालाही सांगितली की असं असं व्हायलं. हे मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की त्या रात्री नारायण भाऊजी घरी आले होते, पण सासूबाईला मात्र पटेना. मामाजीला पटलं, आत्याबाईला पटेना. तुम्हाला पटलं पाहिजेत. ध्यान ठेवा, दादाचा तुमच्या दादाचा वंश रत्नाच्या पोटात वाढायला, आणि त्या गोष्टीचा अभिमान नारायणलाही वाटला. तोही म्हणाला की भाभी, खरं म्हणजे ही आमच्यासाठी भाग्याचीच गोष्ट आहे ना. दादाची ही खून आहे, ती कशाला पाडायची? मायला काय कळते, मायला मी समजावून सांगेन. आणि नाहीच जर समजली माय, तर मग काय करायचं ते मी पाहिन. तुम्ही चिंता करू नका. रत्ना, सासरा आणि नारायण अशा तिन्ही खुट्ट्या तिनं हलवून हलवून बळकट केल्या. आता ती निश्चिंत झाली होती. आणि एकच गोष्ट आता तिच्या मनात राहिली होती की ज्याच्यामुळे हे घडलं त्या अक्करबोट्याला भेटून त्याला हे सगळं कथन करायचे. आणि त्यानंतरच्या दिवशी ती जेव्हा वावरात निघाली, त्यावेळेस नेहमीच्या रस्त्यानं वावरात जाण्यापेक्षा तिनं आडवा रस्ता धरला. अक्करबोट्या राजाच्या विहिरीकडून. तिला माहित होतं की हा गेलेला असतो सकाळी सकाळी वावरात, आणि ही विहिरीवर गेली तर तो होताही. त्यानं येलं पाहिलं, म्हणलं अरे बा वंदनाबाई, आज कशी काय वाट चुकली? तर वंदनानं मुखऱ्या मुखऱ्या हसत त्याले म्हणलं की अरे, तुला एक लय आनंदाची गोष्ट सांगायसाठी आली मी. काय बापा आनंदाची गोष्ट सांगते? हा तेच, तू आजी त्या आमच्या रत्नाच्या वाफाळलेल्या जमिनीत बी पेरलं ना त्या दिवशी,
ते उगवलं. हा, असं झालं म्हणतात? हो, रत्नाले दिवस गेले. रत्ना खुश आहे, मामाजी खुश आहेत, नारायण खुश आहे. फक्त माई सासू काय म्हणते? तुझी सासू, माई सासू म्हणते याले पाडून टाकायचं. अर अर असं नको करू देऊ. वाढू दे, वाढू दे, वाढू दे. अरे हो, मग तेच करायली ना मी. त्या तिघायलाही मी समजावून सांगितलं की हे असं 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 हे आपल्याला हे वाढवायचं, पाडायचं नाही. पण गड्या, तू काही म्हण, तुझी घरची खेती तू पडीत पडू द्यायलास. आणि रत्नाची खेती मात्र तू अशी फुलारून आणली. काय म्हणतात ना, की घरची दीक लागू देत नाही, मात्र बाहेरची मेहरबान झाली. तशीच गत झाली तुझी. जरा ध्यान दे घरच्याकडे बी. आता ते म्हणलं, बाई आता तू काही येडीस का? मायात काही दोष असता तर तुझ्या जाऊले दिवस राहिले असते का? नाही, तुझ्यात काही दोष नाही, पण तरी ध्यान दे बाबा, ध्यान दे. ठीक आहे, देतो ध्यान. आणि ते त्या याच्यासारखं रे, तो कसं झालं, ते कोणतं तरी बियाणं येते ना एक, कोण्या कंपनीचं येते ते, पेरलं महा उगवलं महा. त्यावर अक्करबोट्या राजा हसून म्हणला, बाई तसं नाही, बदल करू आपण त्याच्यात. पेरलं महा, महा नाही, पेरलं महा. महा म्हणजे महा, महा म्हणजे मापलं, महा माझं. आणि उगवलं ते बी महा. पेरलं महा, उगवलं महा. दोघेही त्याच्यावर गदगद 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 हसले. आणि वंदनानं मग त्याचा निरोप घेऊन आपल्या वावराचा रस्ता धरला. मित्रांनो, हा इथे भाग संपला. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटू, अर्थात रविवारी. या भागाला लाईक करा, कॉमेंट द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा. आभारी आहेच. नमस्कार.